हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड ब्लॉग. आज मी बनवणार आहे होळी स्पेशल पुरणपोळी. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळ्या बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे. चणा डाळ स्वच्छ धुवून 4-5 तास पाण्यात भिजत ठेवायची आहे. त्यानंतर कुकरला लावून 4-5 शिट्या घ्यायच्या आहेत. आता मी हे सर्व प्रोसेस करून घेतली आहे आणि त्यानंतर पुरण यंत्रणात मी पुरण बनवून घेतलं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यात देखील करू शकता. आता हे पुरण मी गॅसवर ठेवलं आहे आणि थोडं गरम करून घेतलं आहे. त्यानंतर मी अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ बारीक किसून घेतला आहे आणि आता तो आपण छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ बारीक करून घेतल्यामुळे गूळ विरघळायला जास्त वेळ लागत नाही. गूळ विरघळल्यानंतर आपलं हे मिश्रण पातळ होणार आहे. आपल्याला हे मिश्रण सतत चमच्याने हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ छान विरघळला आहे. आता आपलं हे मिश्रण पातळ झालं आहे. आता आपण त्यामध्ये पाव चमचा मीठ घालूया. मिठामुळे पुरणाला छान चव येते. गूळ छान विरघळला आहे. आता आपलं पुरण पातळ झालं आहे. आता घट्ट होईपर्यंत चमच्याने आपल्याला हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून कढईला पुरण चिकटणार नाही. आता आपण त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया. तुपामुळे पुरणाला चकाकी येते आणि पुरण कढईला चिकटत नाही. आता अशा पद्धतीने आपल्याला हे पुरण एकसारखं हलवत राहायचं आहे. 8-10 मिनिटांनी हे पुरण थोडं घट्ट होत आलं आहे. आता आपण त्यामध्ये जायफळ घालूया. इथे मी अर्धा चमचा जायफळ पावडर घातली आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घातली आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि 2-3 मिनटं कुक करून घेऊया. आता हे मिश्रण थंड झाल्यावरती घट्ट होणार आहे. आता हे आपलं छान पुरण बनून झालं आहे. आता आपण पुरणपोळी बनवून घेऊया. पुरणपोळीसाठी लागणारं पीठ कसं मळायचं याचा व्हिडिओ मी बनवला आहे. माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा. मी ऑलरेडी पुरणपोळीचा व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही बघा आणि आवडल्यास लाईक करा. आता आपण एक पिठाचा गोळा बनवून घेऊया. लिंबापेक्षा थोडा मोठा गोळा बनवायचा आहे आणि पीठ लावून त्याची पारी बनवून घ्यायची आहे. आपल्याला अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची आहे आणि पिठापेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा बनवायचा आहे आणि तो त्यामध्ये अशा पद्धतीने बंद करून घ्यायचा आहे. मोदकाप्रमाणे आपल्याला हे पीठ वरती घेऊन यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी इतरही गोळे बनवून घेणार आहे. आता आपला हा गोळा छान बनून झालेला आहे. हे आता आपले गोळे बनून झालेले आहे. आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया. पिठाचा एक गोळा घेऊन त्याला दोन्ही बाजूंनी पीठ लावायचं आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना सर्व बाजूनी एकसारखी लाटायची आहे. पोळीच्या कडा पातळ लाटायच्या आहेत. आता आपली ही पुरणपोळी छान लाटून झाली आहे. आता आपण ती भाजायला घेऊया. तवा छान गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर पुरणपोळी घालायची आहे. आता एका बाजूनी 2 मिनिटं पोळी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला 1 चमचा तूप लावायचं आहे. तूप छान लावून झाल्यानंतर 2 मिनिटं खालची बाजू छान भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पुरणपोळी उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला 1 चमचा तूप लावून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजूनी आपण तूप लावून घेतलं आहे. आता आपली छान पुरणपोळी ही दोन्ही बाजूनी भाजली आहे. आता ही पुरणपोळी छान टम्म फुगली आहे. अशा पद्धतीने मी इतरही पुरणपोळ्या बनवून घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.